हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथं बघा, आम्ही पोवे नाक्यावर आलो तर महादेवाचं दर्शन घेतलं माऊलीवरून. डायरेक्ट तसंच सदर बाजारवरून डायरेक्ट आलो मी इकडे. आणि आता इथून पोवे नाक्याच्या आतमध्ये स्ट्रेट जाणार इकडून. तर इथून राजवाड्यावरून मग शाहपुरीत जाणार आहे. तर शाहपुरीत काय आहे ते तुम्हाला नक्की पुढे जाऊन सांगतेच. चला, आता पहिले आपण शाहपुरीत जाऊया. तिथं जाऊन तुम्हाला सांगतेच. दोन दोन गिनायला लागले, दोन घेऊन आणि खेळायला लागले डायरेक्ट. काय माझ्याकडे मी मम्मीकडे दिले आहे ना गाव मी. हो, माझ्याकडे दिले. मग बस, मग आता मम्मीकडनं तुला पैसे मिळाले. जायचं महादेव. हा लोक गेले की आपण. समोर दिसतं ना भगवा कराचा झेंडा, ते कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. श्रावण महिन्यात आम्ही तिथंच येतो. 2 वेळा तर तिथं आलं आणि एकदा योतेश्वरला गेलतो. शाहपुरीच्या रस्त्यावरच लागते. आता इथून आतमध्ये शाहपुरीत जाणार इकडून. तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते कुठे जाणार आहे. डायरेक्ट तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणते की कुठं आली म्हणून. इथं बिबट्या आलेला. इथं होय? काय झालं मग? हा तरी असेल मला वाटायला लागते. लांब कुठं गेला असतो आपण? इथं जवळ असेल. हे काय आलं? अक्कलकोटच आहे हे पण. प्रणित अक्कलकोट शाहपुरी. स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आलं. तुम्हाला सांगितलं ना, तिथं जाऊन तुम्हाला सांगते. मला तर खूप आनंद व्हायला लागले. नवीन सुरुवात मी सकाळचं स्वामी समर्थ दर्शनापासून केला. आणि हे अक्कलकोटच आहे बघा. तुम्हाला दाखवते, दिसत असेल तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जाताना इथं पाय धुवायचे, शूज वगैरे बाहेर काढायचं. आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आले मी इकडे शाहपुरीत. तर मी असंच ऐकले भरपूर जणांकडून. तर म्हणून मी म्हटली नवीन वर्षात आपण डायरेक्ट स्वामी समर्थ मठात जाऊया शाहपुरीत. तर महादेवाचं दर्शन झालं. महादेवाच्या दर्शनाचा वेगळा व्हिडिओ बनवला आहे आणि स्वामी समर्थ मठाचा आहे ना, ह्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर नक्की बघा, नक्की चेकआउट करा, नक्की बघा आणि वरतून नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन वर्षाची सुरुवात आमची कशी झाली म्हणून. मला तर लय भारी वाटते. तर इकडे मन समाधान झालं बाबा माझं इथे येऊन. आणि आनंद पण झाला आणि बघून एकदम मस्त झालं आहे. आणि त्याच्यानंतर इथून थोडं आतमध्ये गेल्यानंतर असं काचेतच बसवलं आहे स्वामी समर्थावर. ते बघून तर अजून प्रसन्न झालं, मन समाधान आनंद झालं. तुम्हाला दाखवते हे बघा. भारी वाटत होतं ना. आणि पिवळे वस्त्र वगैरे एवढं छान वाटत होते ना स्वामी. ते बघतच बसलेली. तुम्हाला सगळं सांगताना अंगावर असे काटे यायला लागलेत. आणि तिथं गेल्यानंतर पण पूर्ण असं अंगावर असे काटे आलेले. आणि एवढं भारी वाटत होतं ना. आणि शांत समाधान एकदम छान वाटतंय. टेन्शन असलं ना भरपूर तर इकडे येऊन बसायचं बघा. शांत समाधान एकदम भारी वाटते. स्वामींकडे बघितलं ना असं वाटतं पहिल्यांदा आली का. पण पहिल्यांदा आली असं वाटतच नव्हते. मी सारखं येत होते का, एवढंच छान वाटत होतं. आणि 5 मिनटं बसले तिथं. त्याच्यानंतर मग औदुंबरच्या प्रदक्षिणा घातल्या. येताना आतमध्ये कधी पण औदुंबरच्या प्रदक्षिणा घालूनच स्वामींचं दर्शन घ्यायचं. पण माझ्या लक्षातच आलं नाही. मी औदुंबरचं झाड बघितलं की डायरेक्ट मी प्रदक्षिणा घातले. तुम्हाला दाखवते बघा, व्हिडिओ पण केला आहे त्याचा.
मी ना नवीन वर्षात ना औदुंबरच्या ना 11 प्रदक्षिणा केल्या. 11 प्रदक्षिणापासूनच चालू केल्या. तर हे बघा मी प्रदक्षिणा घालते. तो डोक्यावर पदर घ्यायचं होतं, लक्षात आलं नाही, मी घेतलं मीनी. आणि कधी पण औदुंबरच्या प्रदक्षिणा घालताना डोक्यावर पदर घ्यायचं, मग 11 किंवा 108, 51, 21 असं ना प्रदक्षिणा घालायच्या, मग स्वामीचं दर्शन घ्यायचं. तर आम्ही डायरेक्ट असं गेलो, तर आम्ही नवीन आहे ना, नवीन एरिया आहे, तर बघतच बसले ना, मी लगेच आतमध्ये गेली, माझ्या लक्षातच आलं नाही. स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं, त्याच्यानंतर मग प्रदक्षिणा घातल्या. आणि कधी पण आपण केंद्रात झालो, मंदिरात गेलो, मंदिराच्या पाठीमागे समोर कुठं पण असतं औदुंबरच्या आणि कुठं पण असलं ना, स्वामींचं मंदिर कुठं असेल तिथं औदुंबरचं झाड असतं. दत्त महाराजांचं मंदिर असलं तिथं औदुंबरचं झाड असतं. तर प्रदक्षिणा अवजरून घालावंच प्रदक्षिणा. दर गुरुवारी तर आपण स्वामींच्या मठात, मंदिरात किंवा दत्त महाराजाच्या मंदिरात तर जातो आणि जायलाच पाहिजे. आणि तेवढं 5-10 मिनटं तर आपल्या स्वामींसाठी वेळ काढावंच लागतं, जावंच लागतं. आणि औदुंबरच्या प्रदक्षिणा अवजरून घालायचे. 11, 21, 51, 108 असं घालायचं. त्याच्यानंतर मग स्वामींचं दर्शन घ्यायचं, मग घरी यायचं. तर केंद्रात तर गेल्यानंतर गर्दी असली ना, तर गर्दीत औदुंबरच्या प्रदक्षिणा घालायला अजिबात भेटत नाही. लवकर जायचं त्याच्यासाठी आपल्याला. औदुंबरच्या प्रदक्षिणा घालून मग स्वामींचं दर्शन घ्यायचं असलं तर लवकर जावं लागतं. संध्याकाळी 5:30च्या नंतर गर्दी असते ना, तर थांबायला केंद्रात जागाच नसते. तेव्हा नाही भेटलं तर कधी पण आपण मंदिरात केंद्रात गेलं की तेव्हा तर औदुंबरच्या प्रदक्षिणा घालायचं. तर दर्शन खूप छान झालं, आनंद झाला, मस्त झालं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही डायरेक्ट आता घरी निघालो. तर घरी जायचं आता आम्ही जातो. आणि आम्ही इथून बघा कुठून यायला लागलं, राजवाड्यावरून येतं. इथं राजवाडा ह्यावेळी बंद आहे वाटतं बहुतेक, कारण की गर्दी पण नाही आणि काही नाही. हे बघा सगळं बंद आहे आज राजवाड्यात. काही खायला प्यायला काहीच नाही. नवीन वर्ष सगळं बंदच आहेत. हे बघा गाड्या वगैरे थांबल्या तिकडे राजवाड्याच्या समोरासमोर. हे बघा मी इथून आतमध्ये चालले. गार्डन आहे इकडे, लहान पोरांसाठी खेळण्यासाठी खूप छान आहे. हे बघा गार्डन बहुतेक बंद झालंय, 12:30च्या नंतर बंद होते वाटतं. हे बघा सगळं बंद आहे. तर कार्तिक म्हटलं की मी झोका खेळतो. तिकडे एक मुलगा होता, तो म्हटलं की गार्डन बंद आहे, तर संध्याकाळी या. कार्तिकला झोका खेळायचा होता म्हणून आम्ही गार्डनमध्ये जात होतो. तर तो गार्डन पोरगं म्हटलं की बंद आहे, तर तुम्ही संध्याकाळी या म्हटलं. असं तर आम्ही आता तिथून निघालो, डायरेक्ट इथून आता घरी जाणार आहे. तुम्हाला स्वामींचं मठ कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दर्शन पण घेतलं ना तुम्ही स्वामींचं, ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि नवीन वर्षात स्वामींच्या सेवेतच रुजू करायचा, स्वामींच्या सेवेपासूनच सुरुवात करायचं. तिथून आल्यानंतर इथं बघा समोर दत्त महाराजाचं मंदिर आहे इकडे. हे बघा दत्त महाराजाचं मंदिर समोर पण औदुंबरचं झाड आहे. तर स्वामींचं दर्शन झालंय. दत्त महाराजांना कसं विसरायचं, दत्त महाराजाचं पण दर्शन घ्यायचं. राजवाड्याकडे जातानाच रस्त्यावर लागतं दत्त महाराजाचं मंदिर. तर तिथं पण दर्शन घेतलं. तर स्वामींचं झालं दर्शन. आता दत्त महाराजाचं पण दर्शन झालं. मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.